आपला वेळ मिळालेल्या पुण्याच्या उदयामध्ये जे विषय भोग आहे 5 इंद्रियांचे, त्या विषय भोगण्यामध्ये जर आपला वेळ वाया घालवे तर पुढं गती कोणती मिळेल, कोणती मिळते? विषय भोगामध्ये आसक्त या जीवाला कोणती गती मिळणार? कोणती? बरोबर. नरक गती सांग. धन कशासाठी मिळवत आहे सांगा आता. प्रश्न असा ना, हा दानासाठी. धन मिळवण्यापाठीमागचा आमचा उद्देश, जर विषय भोगत असतील तर विषय भोग न भोगता देखील गती कोणती मिळणार? काय प्रश्न कळला? काय सांगू उत्तर? काय प्रश्न काय ती सांगा. नंतर काय सांगितलं ती झाले की आता विषय भोगायला वेळ आहे का? पैसे मिळवताना पैसे मिळवायचे ते भोगासाठीच मिळवायचे, धनासाठी नाही. बरोबर. उद्देश काय? मला सगळ्या शारीरिक इंद्रियजनित है ना सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी चाललेलं. मग पैसे मिळवतो पण विषय भोगायला वेळ मिळतोय का? वेळ आहे का? मग तंदुल मत्स्याप्रमाणे आचार्य सांगितले तसं भोगलं तर काहीच नाही, पण भोगायचंय भोगायचंय भोगायचं ते भाव करतच नरक गतीमध्ये जाऊन पडला. खोट आहे काही. मग आपण पण तेच एवढे पैसे मिळवायचे आणि मग असे असे भोग भोगायचे, एवढे पैसे मिळवायचे असे असे भोग भोगायचे, असंच चाललंय. आणि मग पैसे मिळवता मिळवता संपूर्ण जीवन संपून जातं. ना धर्म न कर्म चांगल्या प्रकारे केलं जातं, ना इंद्रिय आनंदाचा भोग, ना इंद्रिय जनित आनंदाचा भोग, केवळ आपुलता करण्यामध्ये जीवन निघून जातं. वर्तमान पण दुःखरूप आणि भविष्य पण दुःखरूपच आहे. तंदुल मत्स्य नंतर आपल्याला दिसतो नरकात गेलेला, पण नरकाची सुरुवात कुठून झाली? नरकाची सुरुवात कुठून झाली होती? म्हणताना आम्ही त्याला मत्स्य म्हणतो, परंतु ऍक्च्युअली तो तर नारकी होता. भोग
भोगण्याची भावना त्याची जी तीव्र होती आणि तशा प्रकारच्या परिणामाने सहित जीवांनाच नारकी म्हटलं जातं, अन्यथा नरकगतीचा बंध झाला नसतो. ज्या अर्थी नरकगतीचा बंध झाला अर्थात परिणाम नरकगती योग्य आहे, भाव नरकगती योग्य आहे. उलट नरकात गेलेले जीव त्यांना त्या ठिकाणी नरकगतीचा बंधच होत नाही. माहिती तुम्हाला जे नरकात असणारे जीव आहेत त्यांना नरकगतीचा बंध होतो का? कारण नरकातले जीव निघून परत नारकी होत नाहीत मरून तिथून. नरकात गेलेला जीव मरून परत नारकी होत नाही असं सांगतायत. बरोबर आहे का? एक तर मनुष्य गतीमध्ये येतो, नाहीतर तिर्यंच्या गतीमध्ये येतो, अशी व्यवस्था आहे. म्हणजे नरकामध्ये दुःख, अतिशय दुःख, ते दुःख, त्या वेदना भोगत असताना केवळ आणि केवळ एकच त्या ठिकाणी जरी मारामारी करतो, पण अंतरंगामध्ये एकच परिणाम आहे की हे मी कसलं पाप केलं त्याचं फळ भोगतोय. आणि तेव्हा तिथली तहान भूक सहन होत नाही आहे. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये चिंतन काय, जेव्हा त्याचे तिळा एवढे शरीराचे तुकडे तुकडे केले जात आहेत, भावना काय, आणि तिथली थंडी, तिथली उष्णता जेव्हा तो सहन करत असताना, त्याच्या वेदना दुःख भोगत असताना विकल्प काय, विचार काय, काय काय पाप केलं मी असलं. तरी सांगत होते राहुल, काय म्हणणार, जितुबाई सांगत होते, मग काय काय म्हणणार काय त्यावेळेस आठवणार, आत्ता नाही. म्हणून आत्ता ऐकायचं, बाकी काय नाही. आत्ता तुम्हाला काय उपयोग नाही याचा, पण पुढं होईल म्हणून सांगतो, बाकी काय नाही. आज काय नाही त्याचा फार लाभ आपल्याला खरं तर कसं. बरोबर आहे का प्रफुल्ल? या भावासाठी चर्चाच नाही आज चालली धर्माची. कारण या भावात आपल्याला धर्माची अनिवार्यता भासितच होत नाही, गरजच वाटत नाही या जन्मात. बरोबर आहे. म्हणून ही श्रीदोरी पुढच्या जन्माची आहे, या भावाची नव्हे. कारण जोपर्यंत भासित होणार नाही कसल्या त्या वेदनेमुळं जीवाला देव आठवत असतो, पापाचं स्मरण होत असतं, पापासंबंधीचं केलेल्या त्या पाप भावासंबंधीचा खेद होत असतो. मी असलं का केलं, काय केलं. निरंतर जन्मल्यापासून मरेपर्यंत तेच भाव, नाही दुसरा भावच नाही. कोणता भाव? काय माझं कसलं हे पाप, 5 मुलींचा बाप, माझं कसलं हे पाप, असं एक गाणं होतं पूर्वी. कारण पूर्वी मुली 5 मग लग्न हे जरा टेन्शन असायचं जास्त. आता उलट झाल्या गोष्टी. 3 मुलांचा बाप, माझं कसलं हे पाप. बरोबर आहे का? कळ आता एक एक येतील ना, कळ दुर्गतीचं स्मरण, मग धर्म आठवणार तुम्हाला. असं विचार पाहिजे. प्रत्येक समयाला एकच त्या ठिकाणी कसलं पाप केलं मी, असलं कसं काय पाप केलं. आणि भाव काय, आता परत कधीच, काय म्हणतो तो, कधीही परत पुढे मी पाप असलं करणार नाही की जेणेकरून मला पुन्हा असली गती प्राप्त होईल, असलं दुःख भोगावं. असे नरकी जीवांचे भाव असतात. त्यांचे भाव मनुष्याच्या योग्य, आणि मनुष्यांचे भाव, कोण मनुष्य आणि कोण नरके ठरवा. देव होत नाही आणि त्याच काळात नरके, ज्या काळात नरगती समान परिणाम करतो, असं शास्त्र सांगतं. अनेक प्रकार
भावी नैगमनायाच्या दृष्टीने पण तो नारकी आहे. तो वर्तमानामध्ये पाप भावामध्ये विषय भोगामध्ये अनुरक्त आहे. तो भावी नैगमनायाने नारकी आहे. आता दिसताना मनुष्य दिसला तरी तो नारकी आहे. पुढे तो नारकी होणार आहे. असं सांग. कारण शांतीनाथ पुराणमध्ये आम्ही वाचत होतो ती चर्चा, श्रीकृष्ण नारायणाचा जीव बरोबर आहे. विषय भोगून काय श्रीकृष्ण नारायण प्रतिनारायण उद्योगच नाही. त्रिखंडाधिपती व्हायचं उद्योग आहे का काय? फक्त जिंकायचं आणि भोग भोगायचे एवढंच त्यांना त्या जन्मामध्ये. कारण तसं बंधन बांधलेला असतो. भावच बनत नाहीत त्यांना. काय पुण्याचा भोग आणि मागच्या जन्मात केलेल्या पुण्याचा वर्तमानात असा भोग घेण्यामध्येच वेळ घालवते. जसं आपण वर्तमानात करतोय तेच नारायण आहेत सगळे तुम्ही आणि प्रतिनारायण, दुसरं काय नाही. तुम्हाला वाटलं आम्ही किती भारी तुम्ही राम आहे, तुम्ही लक्ष्मण आहे असं म्हटलं तर नाही. राम लक्ष्मण आहे, रावण, कृष्ण आणि जरासंध असे ते नारायण प्रतिनारायणाचे जीव होते. तुम्ही नारायण. आहा नारायण नारायण भारी वाटते ना. मग तुम्हाला नारायण म्हटलं तर तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे का आनंद व्हायला पाहिजे? काय तुम्ही प्रतिनारायण म्हटलं तर तुम्हाला दुःख व्हायला. 3 खंडाचे अधिपती, 16,000 बायका. मस्त कोण त्रास करत नाही काय नाही. चक्ररत्न प्राप्त झालेलं असतं, देव सेवेला असतं. आणि आहेत ना सेवेला. असं एकदम मस्ती मध्ये तो श्रीकृष्ण नारायण मरतो आणि पुढे जातो नरकात जातो. मग नरकामध्ये त्याला अनेक प्रकारची दुःख तिथं समोर. मग तिथे की कुठं आलोय मी, हे काय सगळं पडताना कसा पडतो आपल्याला माहित आहे. तो तिथं जन्म कसा होतो. तिथं जी शय्या आहे, शय्या म्हणजे काय म्हणायचं, उष्ट्रा शय्या म्हटली जाते, उष्ट्रा है ना. तिथनं असा पडतो. मग डोक्यावर खाली पडणार. आणि मग ते आपण ऐकलं काय ऐकलं, तहा भूमी परसत दुःखईस बिच्छु सहस जसे नाही. दरवाज्यात बसून राहिले असं सांगते. तहा भूमी परसत, आणि त्या भूमीला परसत म्हणजे स्पर्श करताना. खाली पडला, डोकं टेकलं, काय टेकलं असेल जे अंग टेकलं. आणि हम नाही सुधरेंगे किती वाजले. म्हणजे असं आहे विषय भोगायला वेळ झाला. झोपायचंय कोणाला कसं कशात वेळ चाललाय कळलं नाही. मिथ्या कळती प्रमाण बंधनचं कारण आहे पण कळत. झोपायचं बस मला कळतंय. शास्त्र वगैरे काय नाही. दुकान असलं तर उठतो, पुण्याला जायचं असलं तर उठतो, लग्न असलं तर उठतो, अजून गावाला जायचं असलं फिरायला तर उठतो. शास्त्राला म्हटल्यावर कोण उठतो बरोबर.
मग काय सांगते, विचारणीय गोष्टी आहेत ह्या सगळ्या. त्या भूमीला स्पर्श होतो त्या जीवाचा आणि त्याला हजारो विंचू चावल्यानंतर दुःख होणार नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट्टीने त्याला दुःख होत असतं त्या नरकाच्या भूमीच्या स्पर्शात. आणि म्हणून तो उडी मारतो परत माघार. पण उडी मारून जातो कुठं, परत वर जातोय, परत खाली त्याच भूमीला स्पर्श करणार आहे. कारण तेच त्याचं आवास आहे, निवासस्थान. उडी मारली म्हणून काय ते काय वाचणार नाही. उडी मारल्यावर पुन्हा तिथंच खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय ना, तर परत तिथंच त्या. म्हणून असं ते किती दुःख होत असेल त्या नारकीला. तिथं मग त्याला समजायला म्हणजे वेळ की काय हे सगळं अंधार किंवा काय जे असेल जसं सगळे असे तिथं. आणि नवीन एक सावध येतं जसं तसं. आणि केवळ आला की आपले सगळे तुटून पडतात नाही तुमच्या. कोण असा भेटला की त्याच्या म्हणजे नवीन नवीन सावज म्हणायचं त्याला. सगळे तुटून तसे नारकी असे लाल लाल डोळ्याचे सगळे उग्र रूपवाले आणि सगळे असे त्याच्याकडे बघत असतात. आला काय झालं मग, आला असं म्हणून नवीन नारकी आला, नवीन जीवन. सगळे बघत असते आणि तिथं जो स्थिर होतोय काय काय म्हणजे कोण त्याला विचारत. येऊन पहिल्यांदा त्याचं सगळे त्या ठिकाणी अंग छेद. कोण हात तोडतंय, कोण पाय तोडतंय, कोण डोळे काढतंय, कोण कान तोडतंय, कोण आहे ना. हे सगळे एक एक अंग त्या ठिकाणी तोडायला लागले. भयंकर किती त्रास होत असत. कापले जातात सगळे आणि त्याला काही करता येत नाही. काय करायला त्याला माहितीच नाही. माझ्याकडे पण आहे शस्त्र, मारू आपण पण. त्याला काही कळत नाही. सगळे नारकी येतात आणि सगळे त्याला मारते आणि ते इतके तुकडे करते. म्हणून म्हणते तिल तिल करे ते असुर भिडावे दुष्ट त्याचे. भयंकर बेकार परिस्थिती. कारण कशामुळं सुमित भाऊ, कशामुळं नरकामध्ये तसले फळ भोगावं लागतंय. ती जाईल बाजूलाच. कशामुळं विषय भोगामध्ये आपला काळ घालवणाऱ्या जीवाला तशा प्रकारच्या फळाला प्राप्त व्हावं लागतं. बाकी काय नाही. भोगायचं काय माझी अडचण नाही. फळ तर सांगायला पाहिजे का नको राहुल मालक. काय करतोय आपण त्याचं फळ काय. जिनेंद्र देवांची वाणी जी आहे त्यामध्ये आलेली गोष्ट सांगतो. बाकी काय नाही. मला तुम्हाला नरकाला पाठवायचं असं नाही. जिनेंद्र देवांनी सांगितलं की असे जीव अशा कर्माने अशा गतीला जाऊन असं फळ भोगतात. बाकी काय नाही. अनिश तुम्हाला मानायचं म्हटलं ना, आजच्यासाठी नाही चाललं हे. आज तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही देऊ. हे सगळं आपण धर्म कशासाठी शिकायचं आहे, पुढच्या जन्मात उपयोगाला यावं. बरोबर म्हणतो काय. म्हणून म्हटलं ना अशी बुद्धी आहे. आणि मग बरोबरच आहे. तर काय म्हणून हो पुढच्या जन्मासाठी, आजच्यासाठी काय नाही. आज माझं बरं चाललं. होय म्हणतो ते, होय म्हणतो. त्याला कळते का काय काय म्हणतोय होय म्हणजे. विषय भोगाचं मग त्या नारकीपासून वाचण्यासाठी आणि मग ते परत शरीर जुळतं. आपल्याला माहित आहे कसं आहे वैपरीक असल्यामुळे. मग इकडं पळतोय तिकडं पळतोय. कुठं जाईल तिथं सुट्टी आहे का. तिथं सुट्टी आहे का. कुठं गेला तरी त्याला त्रास. तिथं सगळ्या प्रकारचा आपल्याला माहिती आहे कसं सगळ्या प्रकारचा त्रास. त्याला सारखा त्रास. अगदी उंच डोंगरावर गेला तरी तिथं त्या ठिकाणी पशु आहेतच. म्हणजे नारकींनी विक्रियावर उदाहरण करून कुठं सुट्टी नाही. विश्रांती घ्यायला झाडाखाली बसला तरी सुट्टी नाही. शरीराचा दाह होतो म्हणून त्या नदीत गेला तरी सुट्टी नाही. सुट्टी नाही. तुमच्या लक्षात येणार एक क्षण सुट्टी नाही. नरकात
आता थोडंसं जरा असं आता थोडंसं आहे ना, आपल्याला इथं थोडं संध्याकाळी का होईना विश्रांती गप्पा गोष्टी करायला, ते जर मंदिरात जाऊन थोडंसं एखादं निरव निर्जर 12 भावना म्हटले तर चालते का नाही? हां, सांगतेत काय, मुलं आलेत गप्पा मारायला, जायचं देवाला हाय करून यायचं, हाय हाय आणि झालं, परत यायचं इकडं तिकडे हाय, मग ते पण करत नाही. मग सगळेजण घेतील मोबाईल, चाललेत गप्पा, मग प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये बसतो आणि आम्ही गप्पा मारायला येतो संध्याकाळी, बरोबर. मग एकमेकाला आपलं दाखवायचं रील्स मध्ये, म्हणजे जसं काय ह्यांनीच रील तयार केलेला असतो, ह्यांनीच भारी आहे, पण मी दाखवलं म्हणजे माझंच आहे असं एकमेकाला दाखवत असते. प्रत्येक जणांची सिस्टीम अशी, काय सांगणार नाही, पण दाखवायचं सगळ्याला असं जसं काय, हे बघ किती मी भारी दाखवलं तुला, मी दाखवलं, आणि ते मी दाखवलं म्हणजे कोणाचं आहे असं बोललं. तिथे बाहुबलीला सुविचार लिहिलेला आहे ना, रात गमायो सोय के दिन गमायो खाय, असं म्हणते. काय पुढं काय, हीरा जन्म मोल है कौडी बदले जाय, काय हाताची घडी घालून होणार आहे, म्हणजे काय लिहिलं असतं वाचलं असतं परत तर तुमच्या लक्षात, बरोबर बरोबर, मला हीच आश्चर्य असतं, बरोबर. तुम्ही सांगताय ते आम्हाला सगळं मान्य आहे, पण ह्या जन्मासाठी नाही, म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. काय सांगितलं, रात गमायो सोय के, बरोबर बरोबर आहे. उशिरा उठला ना, मुलाला तर लवकर सोडलं, परत जाऊन दाखवला माझ्या अंतरात आहे की नाही, सगळं मला माहिती आहे. 6:30ला उठून पोराला बरोबर घालवलं पुण्याला, बरं नाही म्हणून ती गेलो नाही, आणि परत जाऊन म्हटलं आता काय नाही, आता बायको नाही, पोरगा नाही, पोरगी नाही, कोण आहे आता, ऐक मीच आता टेन्शन लेस जाऊन त्याच्यामुळं ते करत, बरोबर आहे. मला कसं कळलं, तर त्यात चर्चा ही काय सांगितलं, रात्र रात्र कशात घालवली आणि दिवस कशात जातोय, हा दिन गमायो खाय, काय करणार आता तिथे जाऊन, संयम पुण्याला जाऊन काय करणार, जरा उलट झालं ठीक आहे, रात गमायो खाय के दिन गमायो सोय, म्हणजे हे कम पैसे आया मेरा दोस्त, रात को खाऊ पिऊन दिन को आराम, ते थोडंसं चेंज झालं कालानुसार, खालचं नरक 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 मध्ये जाण्यासाठी अशा सिस्टीम, आपुलीत व्याकुलीत किती जीव आहेत हे दाखवते. मनुष्य जन्म कसा आहे तिथे काय सांगते ते, हिरा जन्म आहे, हिऱ्याप्रमाणे सांगते, हिऱ्याप्रमाणे ही मनुष्य पर्याय, हिरा कवडी बदले जाय, हिरा आहे आणि जातोय त्याचा आहे ना, कशासाठी तो दिला गेला, कवडी 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 म्हणजे विषय हो, विषय भोगामध्ये धन कमवण्यामध्ये आमचं आयुष्य निघून चाललंय, काय निघून चाललंय. सुंदर असा जो जैन धर्म मिळालेला आहे, चांगली बुद्धी मिळाली, बुद्धी पण चांगली आहे आपली सगळ्याची, माहिती आहे तुम्हाला, चेष्टा नाही, सगळ्याला चांगली बुद्धी मिळते का सांगा, जन्मतामध्ये म्हणता किती जीव असते, आणि त्यानंतर परत किती विपरीत बुद्धीवाले आहेत वर्तमानात, धर्म वगैरे काय नाही अशा बुद्धिवाले किती आहेत.
प्रमाद बुद्धीवाले किती आहे? काय म्हणतो? स्थूल प्रमादी बुद्धी, शेवटी स्थिर हो शोध प्रमादी बुद्धी. काय नाही प्रमाद बुद्धी, कषाय बुद्धी, विपरीत बुद्धी, अल्प बुद्धी, असलं सगळं नाही आपल्याला. लक्षात राहते. कुठंतरी चांगलं मिळाली बुद्धी, शास्त्र ऐकायपर्यंत पोचलं, समजण्यासारखी बुद्धी. पण त्याचा उपयोग काय? त्याचा उपयोग काय? धन मिळवण्यामध्ये लावलेली बुद्धी म्हणजे मंद बुद्धीवाला आहे, विपरीत बुद्धीवाला आहे, कषाय बुद्धीवाला आहे, प्रमाद बुद्धीवाला आहे तो, इंद्रिय बुद्धीवाला आहे तो, जो धन कमवण्यामध्ये आपली बुद्धी लावतो तो. असं सांग काय होणार? काय धनाने काय सगळं आपण बोलू. फळ दुर्गती. धनासाठी काय करावं लागतं? धनासाठी काय करावं लागतं? पाप करावं लागतं. पाप कशाद्वारे केलं जातं? तुम्ही आता तत्वात सूत्र किती झाले का? 10 देवाचे झाले ना? काल 10 पूर्ण, आता परत आजपासून पाहिल्या ते. बरोबर आहे ना? मग नरकाळीचं कारण काय सांगितलंय? कुठल्या अध्यायात सांगितलं तेवढं सांग. वाचलं असलं नीट तर. अमोलजी वाचता का नाही? बहु आरंभ परिग्रह नारकस्य. कुठल्या अध्यायात आले? हा किती अध्याय आहे? बरोबर. त्याच्यासाठी वाचायचं. बहु आरंभ परिग्रह नारकस्य असं सगळं ते शॉर्ट मध्ये सगळी वस्तू व्यवस्था सांगितली. तुमचे परिणाम तुम्हाला कसे, म्हणजे 7 तत्वाचंच वर्णन आहे ना. जीव देवा सर्वबंध संरक्षण मोक्ष. पहिले 4 अध्याय तर जीव तत्वाचं वर्णन, 5वा अध्याय जीव तत्वाचं वर्णन, 6वा अध्याय 7वा अध्याय आश्रम तत्वाचं वर्णन, आणि 8वा अध्याय भक्ताचं वर्णन आहे, 9वा अध्याय समर्पणाचं वर्णन आहे, 10वा अध्याय तत्वाचं. हे 9 प्रकारचे जीवाचे भाव ते आपल्याला आपल्याशी जोडून बघायचे. सूत्र वाचायचे म्हणजे कशासाठी वाचायचे? आपल्या परिणामाच्या विशुद्धीसाठी, आपल्या परिणामातलं पाप दूर करण्यासाठी त्या सूत्राचं चिंतन मनन अध्ययन पठन पाठन करायचं. नुसतं वाचून काय झालं? बहु आरंभ बहु परिग्रह नरकाच्या आयुष्याचं कारण आहे. लाभ काय झाला? मग आपल्या आरंभ आपल्या परिग्रहाला आपण बघू त्या ठिकाणी, त्याच्याद्वारे मला काय मिळणार? देवगती का मोक्षगती मिळणार आहे? काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? बहु आरंभ आणि बहु परिग्रह. मग आपलं बहु चाललेलं नाही. बहु पाहुणे तुम्हाला बहु पाहिजे काय नवीन? बहु म्हणे 3 बहु. बहु आरंभ बहु आले की आरंभ म्हणजे सून आल्यानं. बरोबर आहे का? म्हणजे विकल्पातला आरंभ वाढतो. बहु आरंभ आहे हे सगळं बाहेर न तर व्यवहाराने आहे, पण निश्चयाने तसा आरंभ विचारात झालेला असतो. लागे एक शरत त्याचा. बहु आरंभ
वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा शरद काका दुकानात बसते. बरोबर आहे का? मग भारी वाटलं पाहिजे का नाही? आणि कसं वाटतं? हो, अजून दुकानदारी करते, एवढं वय झालं. हो हो, तर त्याच्यासमोर म्हटलं तर त्याला पण कौतुक वाटते त्या जीवाला, मी किती भारी आहे. अजून 3-3 सुना, 2-2 सुना असले तरी अजून सासूबाई काम करते. मामी काय हे सगळं मी करते, कोणावर अवलंबून नसते आपल्या. अरे कोण कशात काय मानायला सांगताय? काय करतो संयम लक्षात येते का तुला? नरक असतं काय समजून घेतलं पाहिजे. नरक असतं आणि ते नरक काम येतं. आणि मग हे समजलं तर आपल्याला त्याच्यापासून वाचता येईल. कोणत्या कारणाने नरकात जात कारणच जर माहिती नसलं तर आपण त्याच्यापासून दूर राहणार कुठून? विषय कशातली बुद्धी मला ते काल वाचल्यापासून त्या नरकामध्ये श्रीकृष्ण नारायण गेल्यानंतर तिथलं सगळं जे दुःख, तिथलं जे सगळं दुःख आहे ते दुःख त्या ठिकाणी भोगताना सगळं सांगितलं तुम्हाला कसं आहे. मग त्याचे वडील श्रीकृष्ण नारायणचे वडील आणि मरून धर्मेंद्र झालेले असते काय. आणि मग त्यांच्याजवळ अवधी ज्ञान असतं आणि त्यांनी रांधेदार मला पोरगा कुठे बघू तर राहुल काय पोरगा कुठे आहे पाहून. अरे इथं पहिल्या नरकात कसलं दुःख होतंय एकदम असं. वडिलांनी बघितलं आपल्या मुलाला, बरं वाटलं असेल का? पहिल्या नरकामध्ये जाऊन दुःख भोगतोय. खावा डॉमिनोज, खावा मॅकडॉनल्ड. काल एक व्हिडिओ टाकला होता कोणीतरी कुठं आपल्या भारतामध्ये एका शहरामध्ये, पटना वगैरे तिकडं त्या साईडचा आहे ना, त्यामध्ये त्यांनी सांगितलं रेट टाकली गेली ह्या मॅकडॉनल्ड, परत डॉमिनोज, अजून KFC आहे ना, असे 3-4 भारी भारी कंपन्या ज्याच्यातला खाता तुम्ही. बरोबर आहे ना? डॉमिनोज, मॅकडॉनल्डचे पिझ्झा खाता ना, आणि त्यांनी तिथं रेट टाकलं. काय दिसलं तुम्हाला माहिती? सगळं व्हेज नॉनव्हेज त्या एकाच तेलात तळलं जातं. आणि आपण म्हणायचं व्हेज पिझ्झा खाल्ला, व्हेज सॉरी. जीबीच्या चवीस बस व्हेज खातो म्हणायचं. पण तिथं कसल्या पद्धतीने त्या हॉटेलामध्ये त्या गोष्टी करतात है ना. विवेक काय नाही, फक्त खायचंय, आपले डोळे झाकायचे काय नाही. चांगलं आहे. एक अंड्याचं आहे का काय नाही, अंड्याचं चांगलं आहे खावा. आईस्क्रीम अंड्याचं काय नाही, चांगलं आहे खावा. फक्त खायचंय, डोळे झाकून खायचं. टेस्टच्या नादी लागलेला, रसनेंद्रियाच्या आधी. गृद्धता रसनेंद्रियाची इतकी आहे, त्याच्यासमोर काय जीव नाही, जंतू नाही, व्हेज नाही, नॉन व्हेज नाही, काय नाही. मस्त लागलं पाहिजे. बरोबर आहे का मनीष? अरे कुठं नरकात? कंट्रोल आहे का? कंट्रोल सांग बरं. आजपासून बाहेर अजिबात पिझ्झा काय खाल्लं? मीच खाते का? मला आधी सांगा. नाही का? मी सांगा. सांगू शकता तुम्ही तुमच्या मुलांवर अधिकाराने का अजिबात आजपासून तसलं खायचं नाही? थंड घे म्हणजे मुलांची भाषा. थंड घे. बरोबर आहे. जास्त टेन्शन घेऊ नको. मी जाईल ना नरकात, तू जाणार आहे का? टेन्शन घेऊ. ही सुद्धा ही भाषा, नवीन भाषा ही आहे. बरोबर आहे. मला होईल ना, काय प्रॉब्लेम आहे तर माझं आहे ना. तुमचं तुम्ही बघा. कल्याण मस्त काय तेच रसनेंद्रिय वशंगत प्रमाण. चक्रवर्ती नरकात गेलेला तुम्हाला माहिती आहे रसनेंद्रिय. शुभम
चक्र, हे फळ खाल्लं फळ. नमोकार मंत्रावर सुद्धा आपण पाय ठेवायला तयार आहे सुमित, बरोबर आहे. कल्याण वेळ खातो म्हणजे काय करतो? अरे तसं काय, ते नमोकार मंत्रावरच पाय ठेवला नाही तर नरकात कसं जाणार? ते कल्याण वेळ खाल्ल्यावर स्वर्गात जातं का? नरकात कोण जातं? जे त्या ठिकाणी जिनेंद्र देवाच्या वचनाच्या विरुद्ध काम करतात ती. जिनेंद्र देवाने सांगितलं तुम्हाला कल्याणची वेळ खा म्हणून, आणि मग ते नमोकार मंत्रावर पाय दिला नाही तू, होय खाली बघतोय, होय होय तुम्ही तर काय नाही का असं? हे आम्ही या गोष्टींना नजरअंदाज करतोय. नाही नाही नाही, माझं तसं नाही, माझं तसं नाही. पण जी विषय भोगामध्ये असते ते सगळं नमोकार मंत्राच्या विरुद्ध कार्य आहे. कारण आचार्याने सांगितलं ना, जो अरहंत भक्ती मनाने सोजन विषय कशाय न जाना. जो अरहंत भक्ती करतो त्याला विषय कशाची आसक्ती राहू शकत नाही असं म्हणतात. कारण अरिहंत सांगतायत की तुझा आनंद तुझ्यात आहे, विषय भोगामध्ये तुझा आनंद नव्हता, नाही नसणार. ही श्रद्धा दृढ करा रे. त्याच्याशिवाय सांगून नुसतंही सुटणार नाही. आतमध्ये तुम्हाला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स आलो, अरे माझ्याजवळ आहे माझा आनंद सुख, आणि हे काय लाचार होऊन कुठल्या तरी त्या ठिकाणी जीवांना दुःख त्रास पीडित आणि मारून तसलं आनंद घेण्यात, रौद्र ध्यान करण्यात काय मजा आहे? हिंसानंदी रौद्र ध्यान. पिझ्झा वगैरे खाताना, भेळ खाताना, तुम्हाला माहिती आहे पावभाजी खाताना ते हिंसानंदी रौद्र ध्यान, कारण त्याच्यात अनंत जीवाची हिंसा होत असताना तुम्ही ते टेस्ट घेताय, आहा म्हणताय, त्याचा अर्थ हिंसेमध्ये आनंद मानताय. ते हिंसानंदी रौद्र ध्यान नरकगतीचं कारण आहे असं इथं सांगितलं. माना नका म्हणून म्हटलं श्रद्धांतर दृढ करावंच लागेल आपल्याला. हेच सत्य आहे, अन्य नाही. अन्य प्रकारे हेच आणि हेच बरोबर. हे कुठेतरी चांगल्या पद्धतीने बसलं पाहिजे. पण परवा ते एक बघितलं परत म्हणे, तिचं नाव होतं काय, केशरी भगवंत. त्यात एक त्या ठिकाणी डायलॉग काय आहे, कोणी असा गुंड आहे ना, पुढारी झालेला असतो आणि उगाच बघायला त्रास देत असतो, असं तर दाखवलेलं असतं. मग त्यातला हिरो आहे ना, मग त्याचा पता है तुमको, दो कानों के बीच में भेजा क्यों रखा है? दो कानों के बीच भेजा क्यों रखा है असा प्रश्न विचारला असतो त्या हिरो त्या गुंडाने. काय ही काय प्रश्न विचारलाय, दोन कानों के बीच भेजा क्यों रखा है? दोन कानाच्या मध्ये आहे ना डोकं. मग ते म्हणतो जब आहे ना ये हात पडता है ना कान पर तो भेजा ठिकाणी पे आता. म्हणजे आता इकडं मारलं की डोकं जागेवर येतं, म्हणून ते दोन कानाच्या मध्ये ठेवायचं, म्हणून कानाखाली द्यायची, म्हणजे डोकं जागा असं हलतं ना ते, त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. पण तसं पडला नाही ना मार आहे ना, एक जर कानाखाली वडली तुझ्या मी संयम काय होईल? आमच्या चिकार वडलेत आमच्या आई वडिलांना आहे ना, आम्हाला कधीच काय वाटलं नाही. आई वडील काय काका असू दे नाही तर कोणी मोठे असू देत, भाऊ असू देत, चिकार कानाखाली आम्ही मार खाल्ला. तुम्ही खाता मार कुठं? त्या वाढदिवसा दिवशी. वाढदिवस तुमचा आणि भुक्या खायच्या तुम्हीच. आणि काय म्हणतात त्याला? हा, बड्डे बाउन्स. बड्डे बाउन्स हे होऊन मारते आणि वाकवायचं आणि असं मारायचं, त्याला उठता येत नाही परत, बरोबर आहे का? बड्डे बाउन्स काय झालं, त्याने लाभ काय झाला? पण एक वडिलाची जर एखाद दिवशी कानाखाली बसली असती तर पोरगा असं झालं. कोणा हिंमत आहे कानाखाली लावायची? ना बायकोला मारू शकते, बरोबर आहे. आपण उच्च घराण्यातल्या मारामारी आपल्याला शोभत नाही. पण हा माधिकच्या आता संपलेले आहेत ना, हा माधिक आदिनाथांचा काळ होता. तो एक विशिष्ट वेगळा त्या काळामध्ये जीवाचे परिणाम विशेष विशुद्ध. पण आता जर बघितले तर सगळे परिणाम क्षुद्रापेक्षा वाईट आहेत. क्षुद्र पण बरे म्हणते त्याला. त्यापेक्षा खराब परिणाम आपल्या पोरांच्या पण बघतो, पण हिंमत नाही कानाखाली वळायची. काय प्रभू एकच आहे का, त्याला मारलं तर परत काय?
चालेल का? कानाखाली मारत हा भेजा ठिकाणी पण कवा आहे लोक कधी जायला. मी काय करणार नाही आहे, तुम्हाला ते कानाखाली वळलं जाणार आहे, पण आत्ता नाही म्हटलं पुढच्या जन्मामध्ये बरोबर भेजा ठिकाणावर येते. असा मार बसतो. आपण म्हणतो ना भजन, नरको में ऐसी मार सही जो गुजरा जमाना भूल गया चेतन को मिला जब तन को फिर होश में आना भूल गया. अविरत प्रमाद कषाय आणि योग हे सांगितलं पहिल्यावर. अविरत प्रमाद और कषाय और योगों से नित कर्म के बंध की. असंयम प्रमाद कषाय योग याने नित्य कर्माचे बंध करून त्या ठिकाणी हा जीव नरकादी दुर्गतीला जात. पण विसरले. तीच घटना त्यांनी तिथं काल वाचताना वाचली की हा त्रिकृष्ण नारायण तिथं वडीला आले, त्याला संबोधन करते, तितकं सुंदर संबोधन त्यांनी सम्यक ग्रहण करवते त्याला आहे ना. त्याचे वडील धरणींद्र गेले ना, पहिल्या नरकापर्यंत देव देव असते, पहिल्या नरकात जाते आणि त्या मुलाला बघते, मुलगा बघतो, मुलाला सांगते तू माझा मुलगा होता, मागच्या जन्मात ओळख पडते. आणि मग म्हटले आता मला इथनं बाहेर पडायचं काय, म्हणजे हे यातनं बाहेर कसं पडणार मी. म्हटले सम्यक ग्रहण कर, हाच त्या ठिकाणी या नरकातील दुःखातून सुटण्याचा उपाय. त्याही वेळेस तुझं दुःख संपेल, कारण सम्यक दृष्टी म्हणजे अंतरंगामध्ये श्रद्धा ज्याची दृढ झालेली की मी जीवच आहे, हे बाकी माझं काय नाही, मी नाही, अशी अंतरंगामध्ये पक्की श्रद्धा झाली, त्याचं नाव आहे सम्यक दर्शन. आणि त्या सम्यक दर्शनाचं सुंदर विश्लेषण करून सांगते आहे ना. त्याचे 8 अंग कोणते, 25 दोष कोणते, तर पूर्ण विस्तार करून ते वडील त्याला समजावून सांगतात. आणि हे सगळं ऐकून त्याचं चिन्ह धर्मावर, चिन्ह देवावर, चिन्ह गुरुवर, चिन्ह वाणीवर असं सुंदर श्रद्धान बसताना तो म्हणतो आता मी हे 7 तत्वाचं श्रद्धान करणार देव. आणि मी सम्यक तो ग्रहण केलं म्हटलं, ते आत्मा परमात्म्याच्या गोष्टी समजून घेऊन म्हटलं आता मी सम्यक ग्रहण केलं, माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत म्हटलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणजे इंग्लिश धन्यवाद आणि तो जीव परत त्या सम्यक्त्वाच्या परिणामाने बाहेर आला. आणि बाहेर येऊन काय, विजयार्ध श्रेणीमध्ये एक मोठा विद्याधर राजा झाला. अनेक राजे त्याच्या हाताखाली, आणि हा मोठा राजा झालेला आहे. आणि मस्त मग मोठा होऊन कुठे विषय भोगात राहून काय परत बरं का सगळे विसरून गेला. माझी तीच गती आहे त्या त्रिकृष्ण नारायण सारखं. माझ्या नरकामध्ये आम्ही भोगलेले भोग आणि दुःख सगळे विसरून गेलो. पुन्हा सगळं पुण्याच्या उदय चांगलं मिळालं, सम्यक ग्रहण करून पुन्हा मनुष्य झाला, चांगलं उत्कृष्ट पुण्य. विद्याधर नरकात निघून विद्याधराचा राजा होतो. परिणाम कसे केले उद्योग. आणि इथे काय परत उद्योग, आणि पुन्हा भोगात रमलाय परत 16व्या सर्गात. त्याचा दोस्त अच्युतेंद्र आहे ना. नारायणाचा दोस्त कोण, नारायणाचा दोस्त कोण, बलभद्र. दोस्त विचारला मित्र, भाऊ परम आहे ना. म्हणजे त्यांचं प्रेम किती असतं नारायण आणि बलभद्राचं. आपल्याला म्हणजे 6-6 महिने बलभद्र त्या नारायणाचं प्रेम खांद्यावर वाहत. किती प्रेम राव, किती प्रेम, भयंकर प्रेम असतं. इथल्या लोकांचं सगळं स्वार्थी प्रेम आहे. जोपर्यंत शरीर काम करते तोपर्यंत प्रेम आहे. शरीर एकदा कामाचं बंद झालं, बेडवर पडला कोणी चलत नाही. हे शरीर हालतंय तोपर्यंतच प्रेम आहे. शरीर हालायचं बंद होऊ द्या तुमचं, म्हणून तुम्हाला ब्लॅक डॉग सुद्धा विचारणार. अशी परिस्थिती लक्षात येत नाही. चांगलं चांगलं असं किती प्रेम. मेल्यावर सुद्धा 6 महिने सांभाळलं. आणि असा तो बलभद्र आणि तपश्चरण करून दीक्षा घेऊन तपश्चरण करून अच्युतेंद्र झालेला असतो. अच्युतेंद्र तिथून मग बघतो, अरे ही तर माझा दोस्त आहे ना. परत विद्याधर झाला एवढं मस्त सगळे, आणि परत भोगतोय आलाय नरकातनं. आणि आता परत तीच मस्ती. वर्ण ते आला 16व्या सर्गातनं त्याला सांगायला, अरे चाललंय काय लागा तुझं, असं विचारलं.
बस का अरे तू कोण काय माझं काय म्हणजे का हो माझ्या भोगामध्ये अडथळा आणता बरोबर आमच्या भोगामध्ये का अडथळा आणता भोगामध्ये अडथळा आणलेलं चालतंय चालतंय का नाही म्हणून काय मग तुमच्यासाठी थोडंच शास्त्र भोग बस बाकी भोगासमोर काहीच सुचत नाही दुसरं बेडा बेडा म्हणजे त्याला काहीच कळत नाही जसं अनिश मुलीच्या प्रेमात पडलेला बरोबर आहे कळतं का काय म्हणजे तुझे मित्र असतील की असे प्रेमात पडलेले येडे झालेले होते ना काय त्यांना चांगलं कळत नाही दोस्त कळत नाही कायच कळत नाही फक्त ते काय मैत्रीण म्हणत तसंच बरोबर आहे आणि बरोबर आहे तर मन तुझं कुठं चाललंय तुझं असलं तर तसं सांग जे जसं आहे तसं काही कळत नाही भोगासमोर बुद्धी भ्रष्ट होते म्हणायचं भ्रमित होते बुद्धी काय एकदा ते दिसलं कल्याण भेळ नावाचं चित्र काय नाही मग ताप नाही काय नाही काय नाही कोण आहे काय आहे मंदिरात आहे आपण काय कुठं आहे काय नाही भेळ दिली नाही खावा म्हणजे मी त्यांच्याबरोबर असतो म्हणजे देव असल्यासारखं म्हणजे मंदिरात असल्यासारखं होता का नाही ती एकाच गाडीत होतो गाडी मंदिर मी देव ते एकला आणि मग ते माझ्याबरोबरची भक्त मग त्यांना अगदी आवाज ते कल्याण मिळाले आणि अंगात ताप आहे भ्रष्ट म्हणजे काय नाही देव नाही गुरु नाही शास्त्र नाही धर्म नाही पाप नाही पुण्य नाही नथिंग कशाची व्हॅल्यू नाही भोगासमोर समजतं किती असं नक्की आसक्ती तर इंद्र दाखवायला लागलं काय उगाच माणसं कशी बघते ज्यावेळेस आपण टीव्ही बघत असतो आणि अनुपमा लागले आणि पाहुणे आले काय याच वेळेस टाकायचं त्रास होतो त्रास किती त्रास होतो चांगलं चाललं उगत असा हसायचं चालू भोगात अडथळा अंतराळ चालत बरोबर आहे पाहुणे भोग म्हटल्यानंतर मध्ये अडथळा अंतराळ करायचं नाही आहे ना त्यात कुठे सुद्धा ब्रेक नको आहे ना अखंड पाहिजे तो बिलकुल ब्रेक सहन होत नाही तो भूक लागली जेवायला बसलाय आणि तुम्हाला काय रोटली देना भाजी देना काय नाही आहे ना काय चाललंय काय बसते का ब्रेक मग त्याला ते सांगायला अरे तू काय करतो अडचण आली मग त्याला सगळं परत सांगितलं का तू नरकात ना आलायस तू तिथं काय दुःख भोगले तुला माहिती आहे नाही परत त्याला सगळं स्मरण करून द्यावं लागलं त्या बलभद्राच्या जीवाला जो अच्युत झालाय तो येऊन त्या त्रिखंड आपला त्रिकृष्ण नारायणाच्या जीवाला पुन्हा नरकातनं निघून काय झालंय विद्याधराचा राजा झालाय परत भोगामध्ये म्हणून तिथं म्हटलं भजनात नरको मे ऐसी मार सई जो गुजरा जमाना भूल गया कोणाच्या लक्षात नाही तुम्ही पाहू काय ना नसतं काय नसतं काय नसतं जर नसतं खा भोगाचं काय विचार करण्यासारखी गोष्ट काय करतोय या विषय भोगाच्या आहारी जाऊन माझं काय काय चांगलं होणार म्हणून दुःखातून वाचायचंय तर स्वतःला ओळखा स्वतःच श्रद्धान दृढ करा मी कोण आहे माझं स्वरूप काय याचा आज पक्का निर्णय झाला पाहिजे आपण त्याशिवाय आपलं हित नाही इत्यादी
एकेंद्रियापासून संचितेपर्यंत काही गोष्टी विचार करायला स्वाध्याय करीत असताना केलेल्या सर्व हे माझे सर्व दोष मिटल्यावर मी या सर्व दोषांना आनंदाने परिपूर्ण भरलेला जीव आहे. मला आनंदासाठी विषयभोगांची गरजच नाही. स्वानुभवाने स्वतःचा निर्णय करायचा. मी अरिहंता समान अनंत सुखाचा स्वामी आहे. मी स्वयं स्वभावाने परमात्माच आहे. निसंग आहे. स्वतःला पहा. संग म्हणजे परिग्रह. मी परिग्रह रहित आहे. विसर्जन